लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। अंगणवाडी सेविका आता पुन्हा एकदा केवायसी करणार आहेत आणि प्रशासनातून पडताळणी प्रक्रियेला आता वेग आलाय। ई-केवायसी मध्ये चुका झालेल्यांना हा दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेलं केवायसी अपडेट करताना तांत्रिक कारणास्तव किंवा अज्ञानामुळे अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडलेला होता। त्यामुळे आता शेकडो पात्र महिलांचे अर्ज त्रुटीमध्ये अडकलेले आहेत। मात्र आता राज्य सरकारनं अशा महिलांना मोठा दिलासा दिलेला आहे आणि अंगणवाडी सेविकांमार्फत या महिलांची प्रत्यक्ष घरपोच पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्यामुळे केवायसी चुकलेल्या लाडक्या बहिणींना हा एक मोठा दिलासा मिळणार आहे। आणि जी नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे? नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे, ती आता पुन्हा एकदा रुजू झाल्यापासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहे त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केली आहे। आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्यात। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, आता 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार। बहिणींना 2 दिवसात 3,000 रुपये जमा होणार। येत्या 48 तासात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपल्याला 3,000 रुपये वाटप होणार। आता जी सर्वात मोठी बातमी आहे, अंगणवाडी सेविका आपल्या घरी येऊन आपल्याला जे काही केवायसी बद्दलचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करत आहेत। 100% लाडक्या बहिणींना आता 2 दिवसात 3,000 रुपये जमा होणार। डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पडायला सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणींनो, काय करावं लागणार आहे, कुठल्या गोष्टीची काळजी करायची आहे, मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। पुढे 2 ते 3 अशा ट्रिक मी सांगणार आहे जेणेकरून तुमचं नाव 100% पात्र लाभार्थीमध्ये राहील आणि तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा 100% तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही। पहा, आदित्य तटकरे मॅडम यांनी आत्ताच मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींना 48 ते 72 तासात 4 योजनांचे पैसे जमा होणार। किती रुपये येणार, कोणत्या लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार, ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका। बघा, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, काय होणार आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। बघा, मुख्यमंत्री काय म्हणाले, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुश खबर, ती म्हणजे कोणती, स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले पाहू शकता। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। पहा, येत्या 72 तासात म्हणजेच 2 ते 3 दिवसात लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत। 1.5 लाख 2 लाख रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। होय, 1,500 रुपये नाही तर 2,100 रुपये सुद्धा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत। 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार। तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी हा व्हिडिओ 2 मिनिटं पाहायचा आहे। संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही। संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये एक नंबरमध्ये सांगणार आहे, एक सोप्या भाषेमध्ये एकदम 2 मिनिटात सगळी माहिती तुमच्या समोर येणार। त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वाच्या टिप्स आपण घेऊन येत असतो, ज्यामुळे बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट केलं की दादा तुम्ही जे सांगितलं त्यामुळे आम्हाला प्रत्येक महिन्याला लाभ येत आहे। त्यामुळं तुमचे धन्यवाद। तर ताईंनो, थँक्स तुमचं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा कोणाकोणाला पैसे आलेले आहेत, आणि ज्यामुळं तुम्ही कमेंट्स करता त्यामुळेच मी पुढे विनंती अर्ज करत असतो। बघा, आपण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा विनंती अर्ज केला होता की लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत, तर सरकारकडे आपण विनंती अर्ज करत असतो। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतंय की आपल्याला पैसे मिळत नाहीत, आपलं नाव बाद केलेलं आहे, काय कारण नसताना, तर तुम्ही कमेंट करा, मी त्या संदर्भात पुढे विनंती अर्ज नक्कीच करेन। सोबत लाडक्या बहिणींना लवकरच गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा सरकार हे वाटप करणार आहे। लाडक्या बहिणींसाठी 2 दिवसामध्ये पहिल्यांदा आधी लाडकी बहिणीचे 3,000 रुपये जमा होतील। त्यानंतर खालोखाल तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे हे जमा
करण्यात येतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. परंतु त्यासाठी आधी तुम्हाला काय करायचं आहे, अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी सेविकाकडे आपल्याला EKYC अर्ज करायचा आहे. आता तो अर्ज कोणता आहे, काय आहे पहा, मी तिथे तुम्हाला अर्जसुद्धा दाखवत आहे. अर्ज कसा आहे, काय करायचं आहे, हा तुम्हाला इथं सगळं डिटेलमध्ये सांगतो आहे. 1 नंबर सगळी माहिती आपण इथं पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ खूप खास असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. पहा, हा आहे अर्ज. हा अर्ज तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो आहे. लाडकी बहीण योजने चालू करण्याबाबत याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. हा संपूर्ण जो अर्ज आहे तुम्हाला तो भरून द्यायचा आहे. हा अर्ज तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळू शकतो. जर अंगणवाडीमध्ये नाही मिळाला तर हा व्हिडिओ पॉज करा, याच्यामध्ये मजकूर काय लिहिला आहे तो बघा आणि तो एका वहीच्या पानावरती लिहून तो सुद्धा तुम्ही अंगणवाडीमध्ये जमा करू शकताय. होय, तुम्हाला प्रिंटच हवी असं काही नाही, तुम्ही स्वतःच्या हाताने हा फॉर्म लिहून अंगणवाडीमध्ये जमा करू शकताय. ताईंसाठी हे आदेशच लाडक्या बहिणींकडून आलेले आहेत. महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की तुम्ही अर्ज असे सुद्धा घेऊ शकता. त्यामुळं तुम्ही जर इन डिटेल माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे, कालच व्हिडिओ टाकलेला आहे. कशा प्रकारचा फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म कसा भरायचा, संपूर्ण माहिती लाईन बाय लाईन, काय लिहायचं आहे, काय कोणाचं नाव टाकायचं आहे, आता ते सगळं सांगितलेलं आहे. याच्यासोबत सांगतोय 2 महत्त्वाचं कामं करायची आहेत. पहिले म्हणजे आपल्याला आधार कार्डाची झेरॉक्स ह्याला लावायची आहे. आधार कार्ड झेरॉक्स सगळ्यांकडे असेलच, बरोबर, ते तुम्हाला अटॅच करायचे आहे. दुसरं म्हणजे तुमचा जो अर्जाचा क्रमांक आहे तो सुद्धा तुम्हाला तिथं त्या याच्यावरती टाकायचा आहे. फॉर्मवरती अर्जाचा क्रमांक टाकणं आवश्यक आहे. सोबत मोबाईल नंबर अपडेटेड, आपला जो चालूचा मोबाईल नंबर आहे तोच द्यायचा आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं सांगतो तुम्हाला, जुना मोबाईल नंबर दिला होता. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली होती तेव्हा जुना मोबाईल नंबर दिला होता. त्यांना वाटलं की ही योजना फेक असेल वगैरे वगैरे, बरोबर आहे. परंतु आता ही योजना खरी निघाली आणि त्यामुळे झालं असं की चुकीचा मोबाईल नंबर दिल्यामुळं त्यांना OTPच येत नाही, लॉग इन होत नाही, त्यामुळं प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळं आता एक पर्याय आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेकडे अंगणवाडी सेवेकडे विनंती अर्ज करा की माझा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे वगैरे वगैरे. विनंती अर्ज करून, दुरुस्ती करून फॉर्म तुम्ही एकदा विनंती अर्ज करून ह्या सगळ्या गोष्टी करू शकताय. बघा, हे अंगणवाडी लेवलला जर नाही झालं तर तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करून घ्याव्याच लागतील. अन्यथा तुमचं नाव हे पात्र लाभार्थीमध्ये येणार नाही. आणि जो तुम्हाला डिसेंबर जानेवारीचा हप्ता ह्या महिन्यात मिळणार आहे, आज 1 फेब्रुवारी आहे, आता 2 दिवसात पैसे चालू होतील, तर हा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण परत प्रॉब्लेम होणार आहेत आणि भरपूर लाडक्या बहिणींना हे कुठलेही लाभ तुम्हाला आता इथून पुढे राहणार नाही. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. मग लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भरपूर लाडक्या बहिणी EKYCला सिरियस घेत नाहीत. EKYC करा, अन्यथा तुम्हाला तिथं इथून पुढचे एकही हप्ता मिळणार नाही, असे संकेत स्वतः आधी तटकरे मॅडमने दिलेले आहेत. आणि सरकारने सुद्धा आपल्याला वारंवार दिलेला आहे. मुदतवाढ झालेली आहे, तर त्या मुदतवाढीचा काहीतरी फायदा करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे आधी मिळतील, मग गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील, मग घरकुल योजनेचे पैसे मिळतील आणि नंतर बांधकाम कामगार योजनेमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा पैसे मिळतील. असे 4 योजनेचे जवळपास लाडकी बहिणींना पैसे मिळणार आहेत. घरकुल योजनेमध्ये 3 लाख रुपयापर्यंत पैसे मिळणार आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.